मला काय हवंय आणि काय नकोय याचा विचार करायची तुला गरज नाहीये। तू तुझ्या परिस्थितीचा विचार कर। तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडवणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये। घरातल्या सगळ्यांना मी तुझ्या विरोधात उभं केलंय। मला एक सांग, सरनाईकांच्या घरातलं कोणीतरी आलंय का ग तुला इथं भेटायला? अरविंद, आजी, श्रेयस, यावरूनच तू आता समजून जा की श्रेयसचा आणि सरनाईकांच्या कुटुंबाचा भल्याचा विचार करायची तुला गरज नाहीये। त्यासाठी मी समर्थ आहे। तू फक्त या पेपर्सवर सह्या कर आणि चालती हो। धमकावू नका मला, गरज तुम्हाला आहे, मला नाही। किती लपवलत ना तुम्ही, तरी जर आज मी याच्यावर सही केली नाही ना तर तुमचं भविष्य काय असणार आहे हे तुमच्या चेहऱ्यावर उघड उघड दिसतंय। काय म्हणायचंय का तुला? मला हे म्हणायचंय की बघा ना, म्हणजे यशोधरा मॅडमांच्या दूरदृष्टीला ना मानलं पाहिजे। मरण डोळ्यासमोर असताना पण त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की त्यांचा श्रेयस आणि त्यांची कंपनी तुमच्या घशात जाणार नाही। आता त्या कोमातून बाहेर आल्यावर तुमचं काय करतील ना याचा विचार तर मी पण करू शकत नाही। काय काय बोलतेस तू? डोक्यावर परिणाम झाले का तुझ्या? यशोधराचा मृत्यू आपण आपल्या दोघींनी डोळ्यांनी पाहिलेला आहे। ती या जगात नाही। हा म्हणजे घरातले लोक कितीही आशा बाळगू देत ती परत यावी म्हणून, पण मेलेला माणूस कधीही परत येत नाही। तू भ्रमात आहेस का? भ्रमात तर तुम्ही आहात आत्याबाई। यशोधरा सरनाईक काही सामान्य व्यक्ती नाही,